नमस्कार मित्रांनो, जो टिप्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक आर पाटील आपले मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणावर आधारित स्वाध्यायातील काही प्रश्नांवरती माहिती अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, सोबत बेलच्या आयकॉनवरही क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। याआधीच आपण चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर आपले मनाच्या कोपऱ्यातून धन्यवाद। पहिला प्रश्न अभ्यासूया। प्रश्न प्रकार आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये सांगा। त्याचे उत्तर असे आहे, ज्या मानवी वस्तीत प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या अधिक असते अशा वस्तीस ग्रामीण वस्ती असे म्हणतात। प्रत्येक ग्रामीण वस्ती आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करते, अर्थात ही ओळख तिच्या वैशिष्ट्यांवरून निर्माण होते। म्हणून ग्रामीण वस्तीच्या अभ्यासात तिच्या वैशिष्ट्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे। अशा या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल। पहिलं, प्राथमिक व्यवसायाचे प्राबल्य। ग्रामीण वस्तीचे हे प्रमुख वैशिष्ट्य असून या वस्तीत शेती, पशुपालन, वनोत्पादने गोळा करणे, खाणकाम, मासेमारी यासारखे प्राथमिक व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते। 2. वस्त्यांचा आकार किंवा विस्तार कमी। ग्रामीण वस्त्यांचा आकार कमी असतो, त्यांचा विस्तार हा अतिशय मंद गतीने होतो। 3. घरे बांधणीस स्थानिक साहित्यांचा वापर। प्रामुख्याने घराच्या बांधणीसाठी परिसरातील साहित्याचा वापर केला जातो, जसे मातीच्या किंवा कारवीच्या भिंती, गवताची छपरे, कौल, कच्च्या किंवा पक्क्या मातीच्या विटा, वनस्पतीची किंवा उसाची पाने, लाकूड इत्यादी साहित्याचा वापर केला जातो। अलीकडे लोखंड, सिमेंट, पत्रा, काच, विटा, प्लायवूड, प्लास्टिकचे पत्रे, फरशा यांचा उपयोग घर बांधकाम सामग्रीमध्ये केला जातो। 4. नियोजनाचा अभाव। घराच्या रचनेत व आकारात नियोजनाचा अभाव दिसून येतो। बऱ्याच वेळेस घराच्याच बाजूला गोठा असतो, घरांना दारं खिडक्या कमी असतात, वायुविजनाच्या सोयी कमी असतात। 5. लोकसंख्या घनता कमी। ग्रामीण वस्तीत लोकसंख्या घनता कमी असते, कारण बरेचसे लोक रोजगाराच्या निमित्ताने शहरी भागात स्थलांतरित झाले असतात। 6. पायाभूत सुविधांचा अभाव। ग्रामीण वस्तीत शुद्ध पाण्याची सोय, उच्च शिक्षणाच्या सोयी, दवाखाने, पक्के रस्ते, सांडपाण्याच्या सोयी, वीज पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचा पूर्ण किंवा काही प्रमाणात अभाव असतो। सामाजिक सलोखा। ग्रामीण वस्तीत सामाजिक जिव्हाळा असतो, एकमेकांच्या सुखदुःखात लोक एकत्र येतात। अशा प्रकारे आपणास ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये सांगता येतात। दुसरा प्रश्न आहे, वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा। मित्रांनो, या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या, जी काही कारणं आपण या ठिकाणी दर्शवणार आहोत त्याचं उदाहरणही या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही घटक आहेत ते घटक या चार्टच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो,
अधिकाधिक गुण प्राप्त करण्यासाठी आणि आपलं उत्तर आकर्षक दिसण्यासाठी अशा प्रकारचे चार्ट टेबल जर आपण उत्तरात दाखवलेत तर त्याचा एक आकर्षक असा स्वरूपाचा परिणाम या ठिकाणी आपल्या उत्तरपत्रिकेवरती होत असतो. उत्तर आहे, वस्त्यांचा आकृतिबंधाचा अभ्यास करत असताना वस्त्यांच्या आकाराचा व स्वरूपाचा विचार करावा लागतो. वस्त्यांच्या आकृतिबंध निर्माण होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात. त्यातील पहिला घटक आहे प्राकृतिक रचना, 2 पाणी पुरवठा, 3 हवामान, 4 संरक्षण, 5 धार्मिक घटक. या घटकांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे. 1. प्राकृतिक रचना. प्रामुख्याने वस्त्यांचा आकृतिबंध निर्मितीवर प्रभाव टाकणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पर्वतीय किंवा डोंगराळ प्रदेश वस्त्यांच्या निर्मितीसाठी अडचणीचे असतात. अशा प्रदेशात प्रामुख्याने विखुरलेल्या वस्त्या निर्माण होतात. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पायथ्याजवळ विखुरलेल्या वस्त्या आढळतात. या उलट मैदानी प्रदेशात वस्त्यांचा विकास व विस्तार झालेला आढळून येतो. अशा प्रदेशात शेती व इतर व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने अशा प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळतात. उदाहरणार्थ भारताचे गंगेचे मैदान, ऑस्ट्रेलियाच्या मरे डार्लिंग, इजिप्तच्या नाईल व युरोपच्या राहीन नद्यांच्या खोऱ्यात केंद्रित किंवा सामुदायिक वस्ती आढळतात. 2 पाणी पुरवठा. मानवी जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून पाण्याची उपलब्धता पाहूनच मानवाने वस्त्यांची निर्मिती केली आहे. कालवे, विहिरी, तलाव यासारख्या पाणी उपलब्धतेच्या सोयींच्या सानिध्यात वस्ती स्थापन होते. या साधनांचा परिणाम वस्त्यांच्या स्वरूपावर व आकारावर होत असतो. उदाहरणार्थ सरोवराच्या भोवती वर्तुळाकार वस्त्या दिसून येतात, जसे सावंतवाडी, तर 2 नद्यांच्या संगमावर त्रिकोणी वस्ती दिसून येतात. 3 हवामान. वस्तीच्या स्थापनेवर व विकासावर आरोग्यदायी हवामानाचा प्रभाव पडतो. अतिउष्ण, अतिशीत, अतिदमट, रोगट, जास्त पावसाच्या हवामानात मानवी वस्ती करत नाही. अशा ठिकाणी विखुरलेल्या वस्त्या आढळतात. या उलट समशीतोष्ण व मान्सून हवामानाच्या प्रदेशात केंद्रित वस्ती आढळते. 4 संरक्षण. वस्ती निर्मितीच्या आकृतिबंधावर संरक्षण या घटकाचा परिणाम होतो. प्रामुख्याने जेथे नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने वस्तींचे संरक्षण करता येणे शक्य होते, अशा ठिकाणी वस्ती स्थापनेस प्राधान्य दिल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ नदीचा वेढा असेल तर वस्तीचे नैसर्गिकरित्या संरक्षण होते. तसेच पर्वतीय भागात विखुरलेल्या वस्त्या आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी काही भागात मानवी वस्ती पर्वतांनी वेष्टिलेल्या खोलगट भागात, टेकड्यांच्या किंवा पर्वतांच्या माथ्यावर निर्माण झालेल्या असतात. तर जंगली प्राण्यांपासून, चोर, दरोडेखोर यांच्यापासून संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या विकसित होत असतात. 5 धार्मिक. मानवी जीवनात प्रार्थनास्थळांना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून अशा धार्मिक स्थळांभोवती वसाहतीचा विस्तार होत जातो व त्यातून केंद्रित वसाहती निर्माण होत जातात. अशा प्रकारे वरील घटक वस्त्यांच्या आकृतिबंध निर्मितीस कारणीभूत ठरतात. पुढील प्रश्न प्रकार आहे, फरक स्पष्ट करा. त्यातील पहिला फरक आहे भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. त्यातील भूमी उपयोजनामध्ये पहिला मुद्दा, मानव आपल्या आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी उपलब्ध जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करत असतो, त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात. भूमी आच्छादन. जेव्हा भूमी ही प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांनी
आच्छादलेली असते तेव्हा त्यास भूमी आच्छादन असे म्हणतात. दुसरा फरक, यात सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ तलाव, शेती, उद्याने, कारखाने, वाहतूक मार्ग, मानवी वस्त्या इत्यादी. यात प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी. भूमी उपयोजनात तिसरा मुद्दा, वाढत्या लोकसंख्येमुळे भूमी उपयोजनाचे क्षेत्र वाढते आहे. तर भूमी आच्छादनामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे भूमी आच्छादनाचे क्षेत्र कमी होत आहे. चौथा फरक, भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. भूमी आच्छादन उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते. दुसरा फरक आहे ओसाड आणि बिगर शेती भूमी. त्यातील पहिला फरक आहे उंच सखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, घडीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक भूमीत होतो. बिगर शेती भूमीत यात शेती व्यतिरिक्त म्हणजेच वस्ती, पायाभूत सोयी, उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. दुसरा फरक, जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी या प्रकारात येते. बिगर शेती भूमीत द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वाढीमुळे या प्रकारच्या उपयोजनात वाढ होत आहे. ओसाड भूमीत तिसरा फरक, शेतीतून अतिउत्पादनाच्या हव्यासापोटी शेतीच्या चुकीच्या वापरामुळे शेतजमीन कायमस्वरूपी ओसाड होत आहे. बिगर शेतीत तिसरा फरक, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे बिगर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसरा फरक आहे केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. केंद्रोत्सारी वस्तीमधला पहिला फरक, एखाद्या केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. वर्तुळाकार वस्तीत एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेत असतात. दुसरा फरक, हा केंद्रभाग वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण घटक असतो. केंद्राजवळ घरे दाटीवाटीने वसलेली असतात. वर्तुळाकार वस्तीमध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे हे घरे जवळजवळ असतात. तिसरा फरक, असे केंद्र हे एखादे धार्मिक, ऐतिहासिक स्थळ किंवा चौक असे असू शकते. वर्तुळाकार वस्तीत या वस्तीच्या मध्यभागी गाव प्रमुखाचे घर, किल्ला, विहीर, तलाव, सरोवर अथवा मंदिर असू शकते. चौथा फरक, ह्या वस्त्या भारतात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इत्यादी राज्यात अनेक ठिकाणी आढळतात. वर्तुळाकार वस्तीत चौथं, कोकणातील सावंतवाडी ही वस्ती मोती तलावाभोवती वर्तुळाकार वसलेली आहे. चौथा फरक आहे केंद्रित आणि विखुरलेली वस्ती. केंद्रित वस्तीमध्ये पहिला मुद्दा, घरे अतिशय जवळजवळ व दाटीवाटीने असतात. तर विखुरलेल्या वस्तीत घरे एकमेकांपासून थोड्या अंतरावर असतात. दुसरा, ही वस्ती दुकाने, शाळा, बाजारपेठ यासारख्या अनेक सुविधांनी सज्ज असते. तर विखुरलेली वस्तीत पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. केंद्रित वस्तीत तिसरा मुद्दा, शेतीस उपयुक्त अशा सुपीक मृदा असलेल्या प्रदेशात व औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळतात. विखुरलेली वस्तीत तिसरा मुद्दा, उंच सकल डोंगराळ प्रदेश, दाट जंगले असलेले प्रदेश, कृषीयोग्य जमिनीचा अभाव असणाऱ्या किंवा विस्तृत शेती क्षेत्र असणाऱ्या प्रदेशात या वस्त्या आढळतात. केंद्रित वस्तीत चौथा मुद्दा, भारतात दख्खनच्या पठारावर केंद्रित वस्त्या आढळतात. तर विखुरलेल्या वस्तीत चौथा मुद्दा, महाराष्ट्रात बऱ्याच भागात शेतात घरे करून लोक राहतात. तसेच सह्याद्रीच्या उतारावर, आसाम,
जम्मू काश्मीर येथे अशा वस्त्या आढळतात. केंद्रित वस्तीत पाचवा मुद्दा, ह्या वस्त्या सदन अशा असतात व संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात, तर विखुरलेल्या वस्त्या ह्या एकाकी असतात व संरक्षणाच्या दृष्टीने सोयीच्या नसतात. यानंतर आपण आकृत्या अभ्यासणार आहोत. या ठिकाणी जो काही पुढील प्रश्न प्रकार आहे तो आहे सुबक आकृत्या काढून नावे द्या. त्यातील पहिली आकृती आहे रेषीय वस्ती. आता या ठिकाणी रेषीय वस्तीमध्ये एखादा रस्ता, नदी किंवा लोहमार्ग किंवा सागरी किनारा असा काही असतो. आता या ठिकाणी हा मध्यभागी एक रस्ता आहे आणि त्याच्या दुतर्फा या ठिकाणी घरे जी आहेत ही घरे या ठिकाणी वसलेली आहेत. तर अशा प्रकारची ही वस्ती रेषीय वस्ती म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर दुसरी आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे केंद्रोत्सारी वस्ती. या ठिकाणी मध्यभागी एखादं केंद्र असतं, केंद्राच्या ठिकाणी एखादं चौक असतो, मंदिर असतं, तलाव वगैरे असे काहीतरी एखादं महत्त्वपूर्ण ठिकाण असतं आणि तेथून चारी बाजूला रस्ते गेलेले असतात आणि त्यानुसार घरे जी आहेत ती वसलेली असतात. अशा प्रकारे आपल्याला ही केंद्रोत्सारी वस्ती जी आहे ती दिसून येते. तिसरी आकृती आहे केंद्रित वस्ती. आता या ठिकाणी ही केंद्रित वस्ती अतिशय दाट अशा स्वरूपाची आपल्याला दिसून येते आणि घरे जी आहेत ही अगदी एकमेकाला लागून या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. विखुरलेली जी काही वस्ती आहे ही 2-3 घरांचा समुदाय थोड्या थोड्या अंतरावरती या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या आकृत्या ज्या आहेत या आकृत्या दर्शवता येतात. या ठिकाणी मित्रांनो आकृत्या काढताना अतिशय काळजीपूर्वक काढायच्या आहेत. नावे न विसरता या ठिकाणी द्यायचे आहेत, जेणेकरून अधिकाधिक मार्क्स आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतील. आकृत्या ज्या आहेत या सुबक आणि आकर्षक अशा स्वरूपाच्या असायला हव्यात. आकृती काढल्यानंतर त्याच्या भोवती एक चौकट जी आहे ती चौकट आखायला विसरायचं नाही, जेणेकरून आपली आकृती जी आहे ती आकर्षक अशा स्वरूपाची आपल्याला दिसते. पुढील जो काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो आहे लोणार शहराच्या भूमी उपयोजनात कालानुरूप झालेला बदल तुमच्या शब्दात लिहा. हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2005-06 आणि 2015-16 या 2 कालावधीतला नकाशा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. लोणार जे काही शहर आहे त्या शहरात आणि रंगछटांच्या माध्यमातून त्यात भूमी उपयोजनामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदल या ठिकाणी दर्शवलेला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना त्या दोन्ही नकाशांचं अतिशय काळजीपूर्वक अशा स्वरूपाचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण करणं गरजेचं असतं आणि त्यावरनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सोडवायचं असतं. आता या ठिकाणी आपल्या शब्दात हा बदल मांडावायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातीला थोडी प्रस्तावना देऊन जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी आपण मांडणार आहोत. यात प्रस्तावनात सदर नकाशा हा लोणार शहराचा असून त्यात सन 2005-06 व सन 2015-16 अशा 2 प्रकारचे नकाशे दाखवण्यात आलेला असून यात काळानुरूप भूमी उपयोजनात झालेला बदल दर्शवला आहे. तो आपणास खालीप्रमाणे स्पष्ट करता येतो. पहिला जो काही बदल आहे तो असा आहे, शहराच्या ईशान्य भागात केंद्रीय पब्लिक विद्यालय निर्माण झालेले आहे. पहिल्या नकाशात ही भूमी शेती वापरासाठी होती. दुसरा बदल, सरोवरालगत असलेल्या कृषी उपयोजनाखालील भूमी वनाखाली आलेले दिसून येते. तिसरा बदल या ठिकाणी आहे, वनक्षेत्रालगत असलेल्या शेत जमिनीचे रूपांतर कचरा क्षेत्रात झालेले दिसून येते. चौथा बदल, शहराच्या पूर्वेला दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. याआधी येथे शेतजमीन दिसून येते. आता या जमिनीचा उपयोग बिगर शेती म्हणून केला जात आहे. पाचवं, शहराच्या ईशान्येस देऊळ परिसरात प्रशासकीय कार्यालय निर्माण झाली असून त्यासोबतच ग्रामीण रुग्णालय, शासकीय वसतिगृह व शासकीय ITI निर्माण झालेले आहे.
म्हणजेच या ठिकाणी बिगर शेती म्हणून या ठिकाणी या जमिनीचा उपयोग केला जातो आहे सध्या. 6. तसेच देऊळ परिसरात कृष्णानगर ही मानवी वसाहत वसलेली दिसून येते. अशा प्रकारे लोणार शहराच्या भूमी उपयोजनात काळानुरूप बदल झालेला दिसून येतो. यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न प्रकार आहे हा उतार्यावर आधारित अशा स्वरूपाचा प्रश्न प्रकार आहे. 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा नव्याने समाविष्ट झालेला प्रश्न प्रकार आहे. अशा या प्रश्न प्रकाराचं उत्तर लिहित असताना अगोदर दिलेला जो काही उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचणं, त्याखालील जी काही प्रश्न आहेत ती काळजीपूर्वक वाचणं आणि त्याची उत्तरं लिहिणं ही गरजेचे आहे. या प्रश्न प्रकाराचा सराव करण्यासाठी आपलं वाचन कौशल्य आणि आकलन कौशल्य हे चांगलं असणं गरजेचं आहे. वाचत असताना स्पीड योग्य असणं गरजेचं आहे. फार हळू नाही किंवा फार वेगाने नाही, तर आपल्याला सहज समजेल अशा वेगात वाचणं गरजेचं आहे. शक्यतोवर उतारा वाचण्याआधी एकदा जी काही प्रश्न दिलेले आहेत ती प्रश्न वाचून घेणं सोयीचं ठरतं आणि मग पेन्सिलीच्या साहाय्याने आपल्याला त्या प्रश्नांची जी काही उत्तरं उतार्यात सापडतील त्यावरती मार्क करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपली उत्तरं जी आहेत ती शोधण्यास फार वेळ जात नाही. तर उतारा या ठिकाणी आपण वाचूया. विविध प्रकारच्या मानवी वस्तींमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत. या प्रणालीमध्ये मानवी वस्तीचे शहर, उपनगरी आणि ग्रामीण असे प्रकार केले जातात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील संयुक्त संस्थांचा जनगणना विभाग वस्तीचे वर्गीकरण निर्धारित व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये करतो. लहान वस्त्या जसे की पाडे किंवा खेड्यांमध्ये कमी लोकसंख्या आणि सेवांमध्ये प्रवेश मर्यादित आहे. मोठ्या प्रकारच्या वस्ती जसे शहरे जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे. उदाहरणार्थ, खेड्यात फक्त 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असू शकतात. एक मोठ्या महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. हे फरक निम्न ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात. मानवी वस्तीची कार्य देखील भिन्न आहेत, कारण बंदरे, बाजारपेठे आणि रिसॉर्ट म्हणून सेटलमेंट स्थापित केल्या जाऊ शकतात. ग्रामीण वसाहतीच्या प्रकारांना शेती, मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारखा कार्याद्वारे देखील वर्गीकृत केले जाऊ शकते. एका आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केल्यास सेटलमेंट एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात. मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते. उदाहरणार्थ, निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते, तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते. अशा पद्धतीने हा उतारा आपल्याला दिलेला आहे आणि त्यावरचा जो काही पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आहे, दिलेल्या उतारात कोणकोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे. त्याचं उत्तर पहिल्याच ओळीत आपल्याला दिसून येतं. उतार्यात पाडे, खेडी, छोटी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे. उतार्यात लोकसंख्या व सेवांच्या आधारे शहरी व ग्रामीण भागाचे वर्गीकरण केले आहे, हे त्याचं उत्तर आपल्याला देता येतं. तिसरा प्रश्न आहे, ग्रामीण वस्तीत कोणती कार्य केली जातात. तर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे, ग्रामीण वस्तीत
शेती, मासेमारी आणि खाणकाम इत्यादी कार्य केली जातात. चौथा प्रश्न आहे, निम्न सेवाक्रम आणि उच्च सेवा वस्तीतील फरक सांगा. उत्तर आहे, निम्न सेवाक्रममध्ये कमी लोकसंख्या व मर्यादित सेवा जसे एक किंवा सामान्य स्टोअर असू शकतात. प्रामुख्याने या सेवा ग्रामीण वस्तीत असतात. तर उच्च सेवाक्रममध्ये जास्त लोकसंख्या व विशिष्ट स्टोअर्स आणि चेन स्टोअर असतात. प्रामुख्याने या सेवा शहरी वस्तीत आढळतात. अशा पद्धतीने आपल्याला या उतारावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवता येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा स्वाध्याय प्रकार जो आहे तो सोडवता येतो. या ठिकाणी मित्रांनो, आपण आपल्या शिक्षकांच्या साहाय्याने हे जे काही प्रश्न प्रकार आहेत या प्रश्न प्रकारांवरती मार्गदर्शन घेऊन ते वहीत लिहून त्याचा व्यवस्थित अशा स्वरूपाचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत राहा. धन्यवाद.